गुरुदैव दत्त. एकदा श्री नरसिंह सरस्वती दत्तप्रभू म्हणाले होते, नेहमी खरं तेच बोल, स्पष्टपणे बोल. स्तुती आणि खटकलेलं असं दोन्हीही कोणाच्याही पाठीमागे न बोलता त्या व्यक्तीच्या तोंडावर बोल. जो तुझा असेल तो समजून घेईल आणि जो परका असेल तो सोडून जाईल. 35व्या अध्यायामध्ये सीमंतिनीच्या बालविधवापणाच्या भविष्याबद्दल भय न बाळगता स्पष्टपणे सांगणाऱ्या ब्राह्मणामुळेच तिला याज्ञवल्क्य मुनींची पत्नी मैत्रेयीसारख्या गुरूंचा लाभ झाला होता. हे कधीही विसरू नकोस, कारण सत्य हे सदा सर्व काळ सर्वांच्या भल्यासाठीच असतं. त्यांचा हा उपदेश आजपर्यंत मी की न घेतले व्रत हे आम्ही अंधतेने या न्यायानं पळत आलो. त्यामुळेच जे खरोखरच माझे होते ते माझेच राहिले आणि स्थलांतरित पक्षी उडून गेले. गुरुदैव दत्त.